श्री वाघ, उषाताई पाटील, जगन मागटे, यशवंत पाटील, जितेंद्र भाऊ, अशोक तुळकर, हिमानीताई, श्री मोटे, अमित शेख, राजू चौधरी, श्री मराठे, श्री शेख, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर 4:15 वाजलेत. मला इथून 4:30ला प्रेस कॉन्फरन्स करून निघायचं होतं, कारण का आणखीन एक मेळावा आहे आणि तिथे जायला मला 1 तास लागेल. तर माझी संघटनेला इथून पुढे विनंती राहील की कार्यक्रम जेव्हा महिलांचा असतो तेव्हा कार्यक्रम वेळेतच झाला पाहिजे. याचं कारण असं की महिलांना नंतर घरी जाऊन स्वयंपाक करायचं असतं, पाणी भरायचं असतं, प्रचंड कामं महिलांना असतात. त्याच्यामुळे संघटनेनी महिलांचा शेवटचा कार्यक्रम कुठेही असू दे तो उशिरात उशिरा 5:30 वाजता संपला पाहिजे. म्हणजे माझा आजचा शेवटचा कार्यक्रम 5:30ला संपायला हवा होता. तुम्ही एवढे कष्ट करून लोकांना बोलवता आणि जेव्हा मी भाषणाला उभी राहते मग त्यांनी घरी जायची घाई असते. त्याच्यामुळे आता मी पुढच्या कार्यक्रमाला आत्ताच फोन करून सांगा की पहिलं भाषण माझं होईल गेल्या गेल्या, नंतर बाकीची भाषणं होतील, कारण का मी तुम्हाला भेटायला आले. आणि मला या गोष्टीची जाणीव आहे की महिलेला डबल रोल करायचा असतो. तिला कामही करायचं असतं आणि त्याचबरोबर घरी जाऊन स्वयंपाक करून मुलांचा अभ्यास, सासू सासऱ्यांचं सगळं त्या महिलेला करायचं असतं. आणि मी नेहमी गमतीने खूप वेळा या गोष्टीचा विचार करते की महिलांची कशी गंमत असते ना. शाळेत गेलं, हा माझा अनुभव सांगते. माझी मुलं आता खूप मोठी झाली, आता मला अभ्यासाचं वगैरे काहीच बघायला लागत नाही. कुठे बाहेर गेलं की ते माझं बघतात, मला आता काहीच बघावं लागत नाही. कारण का त्यांना असा गैरसमज आहे की आपल्याला आईपेक्षा जास्त समजतं. त्याच्यामुळे मी काय फार वाद घालत बसत नाही. एरवी इतकं भणपण असतं की चला आता तुम्ही म्हणाल तसं. ज्यांच्या घरात 25-26 वर्षाची मुलं आहेत त्यांना माहिती आहे मी काय म्हणते. म्हणजे साडीचा रंग पण त्यांनाच आपल्यापेक्षा जास्त कळतो. त्यामुळे मुलं लहान असतात तेव्हा वाटतं मोठी व्हावी, मोठी झाली की वाटतं बरं होती ती लहानच होती, आता फार डोकं खातात. पण ही पार्श्वभूमी असली तरी लहानाची मोठी करताना कितीही तुम्ही करिअर करा, काही करा. मला आठवतंय की शाळेत जेव्हा आम्ही जायचो ना, सगळ्यांना असं वाटायचं की इंग्रजी फक्त सदानंद सोळेंना येतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक शिक्षिका त्यांच्याचकडे बघून बोलायची. तिला वाटायचं हिला काय माहिती कुठल्या कुटुंबातून आली आहे, काय इंग्रजी येत नसेल. मी आपलं शांतपणे बघायची काय म्हणतायत. आणि जर मुलांना चांगले मार्क पडले तर तिथल्याच शिक्षिका म्हणायच्या अगदी सुळेंवर गेली या मुलं, अगदी वडिलांवर गेली. ठीक आहे, मी काय त्याच्यावर फार बोलायचं नाही, कारण का खरंच आहे सुळेंची फॅमिली माझ्या माहेरपेक्षा जास्त उच्च शिक्षित आहे. पण गंमत अशी व्हायची जेव्हा मुलांना कमी मार्क पडायचे तेव्हा तीच महिला शिक्षिका माझ्याकडे बघून म्हणायची आईचं लक्षच नाही हो, काय अपेक्षा करणार. म्हणजे मार्क जास्त पडले तर सदानंद सुळेंना क्रेडिट आणि मार्क कमी पडले तर सुप्रिया सुळेवर खापर. सगळ्या महिला डोलवत आहेत माना. म्हणजे तुमच्याही आयुष्यात असं झालेलं आहे. म्हणजे सगळं वाईट झालं ती आईचंच वर खापर आणि चांगलं झालं की सगळं वडिलांचं. आणि ती बोलणारी पण बाईच असते, असं नाही की पुरुष बोलतात. काय दाद देत आहेत स्टेजवरचे लोक मला. पण ही गोष्ट खरी आहे की महिलेचं एक आयुष्य एक वेगळं असतं, तिच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. त्याच्यात आम्हाला काही फार वेगळं तुम्ही द्या वगैरे अशी आमची काही मागणी नसते. आमचं एवढंच म्हणणं असतं की जो मान सन्मान पुरुषाचा होतो तो बरोबरीने आमचा व्हावा, ह्याच्यापेक्षा जास्त आम्हाला काही नको. अनेक वेळा महिला मला म्हणतात की घरामध्ये ना कौटुंबिक हिंसाचारासाठी काहीतरी करावं होता, किंवा एखाद्या कुटुंबामध्ये नवरा दारू पिऊन येतो, घरामध्ये हाणामारी होते आणि त्या महिलेचं दुःख, तिच्या वेदना, या किती पैसे तुम्हाला दिले ना तरी तिचं दुःख नाही संपत.
आणि हे दुर्दैव आहे की ह्या महाराष्ट्र सरकारने प्रत्येक नात्याला एक किंमत लावली आहे. लाडक्या बहीण 1500 रुपये, लाडका काहीतरी भाऊ का काहीतरी ना, लाडका भाऊ 5000 रुपये. इथे पण बघा, लाडकी बहीण 1500 रुपये, भाऊ 5000. मग एखादा एवढ्या मोठ्या मनाचा असताना तर लाडकी बहीण 1,00,000 रुपयाला दिली असती आणि भाऊ तर कर्तृत्व नाहीच. पण मला याचं कळत आहे की 1500 रुपये दिले याच्याबद्दल आभार. एक अच्छे को अच्छा बोलना चाहिए. उगाच मी विरोधात आहे म्हणून नावं ठेवणार नाही. 1500 रुपये देतात याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. पण देताना ना उपकाराची भाषा करू नका. कारण एक तर आम्ही मागायला आलो नव्हतो, तुम्ही द्यायला आलाय. आणि कधी द्यायला आलाय? बरोबर लोकसभेच्या नंतर. लोकसभेच्या आधी बहीण आठवली होती का? लोकसभेच्या आधी बहिणींशी काय काय वागले ते मला विचारा. माझ्यापेक्षा दुसरं कुणाला माहिती नाही. आणि खरंच आहे की बहिणीमध्ये ना किंवा महिलांमध्ये एक वेगळी ताकद असते. आपण जेवढं सहन करू शकतो ना, मला पुरुषांचा अपमान नाही करायचा, पण जे एक महिला सहन करू शकते हा पुरुष खरंच सहन करू शकत नाही. आणि कारण आपण उपचार बनवलेलं आहे आपल्याला तसं. आपल्याला समजून सांगितलंय की घरातला करता पुरुष मोठा जर काही करत असेल तर आपण एक पाऊल मागे घेतलं पाहिजे. कारण का कुटुंब एकत्र ठेवण्याची जबाबदारी ही महिलांवरच असते. आणि ती जबाबदारी आम्ही पूर्ण ताकदीने घ्यायला तयार आहोत. तुम्ही विचार करून सांगा, आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की वडिलांच्या इस्टेटीत मुलीचाही तेवढाच हक्क जेवढा भावाचा आहे. मला खरं सांगा, किती जणी मागायला जाता? किती कौतुकाने महिला नाही म्हणतात बघा. किती अशा गोष्टी समाजात ऐकायला येतात. भावाभावांमध्ये भांडणं ऐकली आहेत, पण बहीण भावाच्या घरी जाऊन हक्क मागते. अशा किती केसेस तुम्हाला माहिती आहे? फक्त शेजारचीला विचारा, तुला एक तरी केस माहिती आहे का? एक केस कोणाला माहिती आहे ताई तुम्हाला? कारण ती सासरी जाते. सासरी कितीही तिला आनंद असू दे किंवा दुःख असू दे, माहेरची एक वेगळी ओढ लग्नाला किती वर्ष झाली तरी असतेच. आणि तिचं एवढंच असतं की माझ्या सासरी किती चांगलं असलं तरी माहेरी तेवढंच चांगलं पाहिजे. आणि माहेर जर अडचणीत आलं तर ती भगिनी तिच्या डब्यातले पैसे हळूच माहेरी पाठवते आणि म्हणते काय असेल अडचण तर करून घ्या. एक वेळ नवऱ्याला सांगते, नाही सांगते, ह्याच्यात मी काय पडत नाही. पण तिची ओढ नेहमी असते की आपल्या माहेरी काही अडचण येऊ नये. आणि ते नातं हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकारला ते नातंच समजलं नाही. आणि ते नात्या आणि व्यवसायातच गल्लत करतात. नात्यात प्रेम असतं, व्यवसाय नसतो. आणि पैशामध्ये व्यवसाय असतो, नातं नसतं. आणि त्याच्यातच ते अडकून गेले. आज 1500 रुपये देत आहेत, आनंद आहे, मी स्वागत करते त्याचं. माझ्या सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे, प्रत्येकीने जाऊन काय ते 5-10 हजार रुपये देतील विधानसभेच्या आधी, मतदानाच्या आधी, ते सगळे घ्या आणि पटकन बँकेतून बाहेर काढा. मी का असं म्हणते, त्यांनी पोटातलं ओठात येतच. एक नाही, भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार आमदार म्हणाले आहेत की जर मतदान दिलं नाही तर मी पैसे परत घेईन. हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणतायत की मी पैसे दिलेले आहेत, मी भाऊ म्हणून देतोय, की तुमचाच भाऊ मी परत घेऊ शकतो. हे मी म्हणलेले नाही, हे भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार म्हणलेले. त्याच्यामुळे महिलांनो, 5, 10, 20, 25 जेवढे हजार घेतील ते पटकन काढा, डब्यात ठेवा, खर्च करा, काय करायचे ते करा, पण काढा म्हणजे झालं. कारण यांचा काय भरोसा नाही. हे बघा, ते घरं फोडतात, पक्ष फोडतात, चिन्ह नेतात, ते तुमचेही पैसे नेतील, काय गॅरंटी नाही यांची. आणि मी अनुभव घेतलाय. त्याच्यामुळे अभी छास भी फूक फूक के पियो. आणि मी तुमच्या बाजूची आहे, त्याच्यामुळे मी म्हणणार पैसे घ्याच. आज कळलंय, त्यांच्या लक्षात आलंय 1500नी आपली बहीण काय ऐकत नाही, म्हणून आज एक स्टेटमेंट आणलंय की आम्ही आता 3000 करणार. मग 3000नी सुरुवातच का नाही केली?
निवडून आल्यावर म्हणजे व्यवहार बघा त्यांचा. पहिलं लोकसभेच्या आधी बहीण नाही आठवली, लोकसभेला जोऱ्यात काय रिझल्ट लागला तुम्ही बघितलाय, त्याच्यानंतर बरोबर 1500 रुपयांनी सुरुवात केली आणि आता म्हणतात परत आमचं सरकार आल्यावर 3000. सरकार आल्यावर का मग आत्ता का नाही? आता सरकारमध्ये आहातच, मग आत्ता 1500 रुपये नंतर काय गठुडं ठेवले 3000 रुपये द्यायचे? आत्ताच द्या. हाच हप्ता पहिलाच द्यायला पाहिजे होता 6000चा. किती व्यवहार करतात बघा ते नात्यामध्ये. आणि मला कौतुक यांचं असं वाटतं. मगाशी मी सभेमध्ये बोलत होते, एक महिला उभी राहिली आणि म्हणलं थांबा 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 मला काहीतरी बोलायचंय. म्हटलं काय बाई बोलायचंय? मला असं म्हणलं ते 1500 रुपयाचं बंद करा बोलणं. म्हटलं का हो, मी तुमच्याच बाजूने बोलते, घ्या 1500 रुपये. ते म्हणे नको ते 1500 रुपये. म्हटलं 1500 रुपये नको तुम्हाला? मला धक्काच बसला. म्हटलं का नको 1500 रुपये? ते म्हणले एवढा टॅक्स भरतोय, साध्या गोळीवर पण आम्ही टॅक्स भरतोय, त्या टॅक्सचेच पैसे आम्हाला फिरवून फिरवून 1500 रुपये देतात. नको, टॅक्स कमी करा, त्याच्याऐवजी महागाई कमी करा, टॅक्स कमी करा. मी तुम्हाला शब्द देते, महाविकास आघाडीचं आणि इंडिया अलायन्सचं सरकार आलं, आता जितक्या लवकर येईल त्या आमचं सरकार पहिला निर्णय घेईल की शेतीवरच्या ज्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरचा सगळा टॅक्स हा आम्ही शून्यावर आणून ठेवू. शून्यावर जे काही शेतीला लागतं, बी बियाणं, खत, अवजार, जे काय लागत असेल ते. आणि त्या बाईनी मला आणखीन एक सांगितलं, मला कौतुक वाटलं त्या भगिनीचं. ती म्हणली नको तुझ्या 1500 रुपये. म्हणलं मी कुठे देते, ते देते आणि मी थोडी खिशातून देणार आहे, आणि ते पण स्वतःच्या खिशातून कुठे देत आहेत. म्हणलं काय बाई तुला पाहिजे? ती म्हणली सोयाबीनला 10 आणि कपासाला 12,000 रुपये द्या, नको तुमचे 1500 रुपये आम्हाला. बघा मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं होतं महिला म्हणतील की ठीक आहे हे देताय ते द्या, पण हे पण द्या. पण ती किती स्वाभिमानी आहे बघा. मला महाराष्ट्राच्या सरकारला सांगायचंय की तुम्ही 50 खोके एकदम ओकेवाले आहात. या देशाची महिलांना आणि पुरुष आणि नागरिक हे इमानदार आहेत, ते प्रामाणिक आहेत. त्यांना तुमचे पैसे नको खोकेवाले, त्यांना कष्ट करायची तयारी आहे. फक्त हमी भाव त्यांना द्या, त्याच्यात ते समाधानी आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे बघा. मला आश्चर्य वाटलं. मला कधी ध्यानीमनी आलं नव्हतं की एखादी महिला म्हणेल नको 1500 रुपये. आणि ती अशा भगिनी आहे. आणि मला म्हणाली एक गोष्ट, हो ते मला ते मुख्यमंत्री भेटले तर आणखीन एक गोष्ट सांगा. म्हटलं काय सांगायची बाई? ती म्हणली आशा वर्करला त्या ज्या त्यांच्या मेन आहेत महिला, त्यांना 5000 रुपये वाढ देणार होतं. या सरकारने 5000 वाढ दिलेली नाही, ते पैसे आम्हाला पाहिजेत. इथे कोणी आशा भगिनी असली तर तिला मला सांगायचंय की मी एक आठवडा, आजच पत्र गेलंय मुख्यमंत्र्यांना की 5000 रुपये वाढवून द्यायचा तुम्हाला जो शब्द दिला होता तो त्यांना मी आज पत्र लिहिलंय, तो दिला पाहिजे. आणि जर 5000 रुपये वाढविल तुम्हाला पैसे मिळाले नाही तर 1 आठवड्यानंतर आंदोलनासाठी सुप्रिया सुळे तुमच्यासाठी बसेल, तुम्हाला बसायची वेळ येणार. कारण काय खोटं बोल आणि रेटून बोलो ते लोकांना कळलंय. लोक फार हुशार असतात. मी माझ्याच इलेक्शनमध्ये बघा ना काय काय झालं नाही. माझ्या इलेक्शनमध्ये आमचे सगळे आमदार गेले, आमचा एखाद दुसरा खासदार गेला, आमचे सगळे पदाधिकारी गेले, दूध संघ गेला, ग्रामपंचायत गेली, सोसायटी गेली, बँकवाला गेला, सहकारी साखर कारखानावाला गेला, सगळी गेली, कोणच राहिलं नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की या देशाची ताकद नेत्यांमध्ये नाहीये, या देशाची ताकद या राज्यातल्या प्रामाणिक मायबाप जनतेमध्ये आहे. म्हणून माझ्यासारखे लोक निवडून आले. आता शोभाताईंची लेक इथे आली. शोभाताईंचीच केस बघा. शोभाताईंकडे पण काय गमती जमती झाल्या. शोभाताई निवडून आल्या होत्या पण भारतीय जनता पक्षाला कॉपी करून पास करायची सवय लागली आणि त्याची सुरुवात नेत्यापासूनच होते. देवेंद्रजी ज्यांच्याबद्दल माझ्या मनात एवढा आदर आणि प्रेम आहे, पण फसवल्यासारखं वाटतं हो मला. आता काय बोलतात, आता मी 2 पक्ष फोडून आलो म्हणजे मी काय कॉपी करून आलो. तुम्ही कधी बघा नियती पण कशी असते. स्वतः 105 आमदार निवडून आले तेव्हा झाले की नाही मुख्यमंत्री. आता कॉपी करून आले तेव्हा काय झालं.
आलं ना, 2 पक्ष फोडून आला ना तुम्ही, ही काय अभिमानाची गोष्ट आहे? ही काय लोकशाही आहे? 2 पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो. मी तर कधी झाले पण नसते. त्यामुळे दुर्दैव आहे ह्या शोभाताईंच्या केसमध्ये, तर त्यांना केवढा संघर्ष करावा लागला. पण मान गए त्या प्रशासनाला की या देशात अजूनही कणा असणारे लोक आहेत. त्याच्यामुळे शोभाताई निवडून आल्या, नाहीतर शोभाताईंची पण विकेट कॉपी करून यांनी पास केली होती. त्या लढल्या, तिथला इमानदार माणूस होता या भारतातला, म्हणून ताई खासदार झाल्या. जर हे कॉपी करून वाले असते ना तर गेली होती ती सीट. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे काही काम आहे, दुर्दैव आहे, चांगला पक्ष होता. हे EPS 95 वाले आपले ज्येष्ठ नागरिक सगळे आलेत. हे सगळ्यांनी कष्ट केले ना, म्हणून आपण सगळे इथे आहोत. ह्या पिढीने कष्ट केले नसते तर आपलं काय झालं असतं मला सांगा. आणि यांना पण धोका दिलाय भारतीय जनता पक्षाने. मला अजून आठवतं की 2014 मध्ये यांनी मागणी केली होती EPS 95 ला निधी द्या, त्यांचे हक्काचे पैसे आहेत पेन्शनचे. तेव्हा मला वाटतं प्रकाश जावडेकर आणि अरुण जेटली जे होते, आता अरुणजी आपल्यात हयात नाहीये, दुर्दैव आहे, फार मोठा नेता भारतीय जनता पक्षाचा. पण अरुणजी आणि प्रकाश जावडेकरांनी यांना शब्द दिला होता की आमचं सरकार आलं ना की आम्ही EPS 95 चे पैसे तुम्हाला देऊ. आज 11 वर्ष झाली आहेत त्यांचं सरकारून 1 पैसा नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.